ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। पार्थ पवार यांना देखील अटक झाली पाहिजे। अंबादास दानवे, अटक 1% वाल्याला करायची की 99% वाल्याला करायची? 1% वाल्याला केली तर 99% वाल्याला अटक केली पाहिजे। अमेडिया कंपनीच्या संचालकाला अजून अटक केली नाही। ज्या अर्थी देणारी व्यक्ती दोषी आहे त्या अर्थी घेणारी व्यक्ती पण दोषी आहे। अमेडिया कंपनी व्यवसाय कंपनी असल्यामुळे 1% आणि 99% वाल्यांमध्ये भेद करता येणार नाही। यात पार्थ पवार यांना सुद्धा अटक झाली पाहिजे असं मत आमदार अंबादास दानवे यांनी व्यक्त केलं। पाहूया ते काय म्हणतात। संदर्भात मुख्यमंत्री आणि महसूल मंत्र्यांना काही प्रश्न विचारले आहेत। तुम्ही ट्विटच्या माध्यमातून हे प्रश्न विचारले, तुमचे नेमके प्रश्न काय आहेत? एकतर माझं याच्यात म्हणणं असं आहे की अधिवेशनाच्या तोंडावर काहीतरी थातूर मातूर कारवाई असावी म्हणून ही अटक झालेली आहे। परंतु अटक अजून 1% वाल्याला करायची का 99% वाल्याला करायची? कारण 1% वाल्याला केलं तर 99% वाल्याला 100% करावी लागेल आणि म्हणून अमेडिया कंपनीच्या संचालकांना अजून अटक केली नाही। ज्या अर्थी देणारी व्यक्ती दोषी आहे त्या अर्थी घेणारीही व्यक्ती दोषी आहे। अमेडिया कंपनी या व्यवसायात असल्यामुळं 1% वाल्याला आणि 99% वाल्यांचा भेद करता येणार नाही। 99%च्या असा कोणताही कंपनीत असा नाही आहे की 99%च्या संमतीशिवाय 1% वाला काही निर्णय घेऊ शकतो आणि म्हणून याच्यात 100% पार्थ पवार आणि ते पाटील या दोघांना सुद्धा अटक झाली पाहिजे। याच्यात अजूनही मुद्रांक शुल्क माफ करणारे अधिकारी कोण हाही खुलासा अजून झालेला नाही आणि म्हणून या कंपनीला मला असं वाटतं राजकीय दबावाशिवाय काय अशा पद्धतीनं मुद्रांक शुल्क माफ झालेलं नाही आणि म्हणून राज्य सरकार लपवाछपवी या प्रकरणात करतं। फक्त तेजवानीला अटक झालेली आहे। याच्यात पार्थ पवार आणि जे पाटील आहेत जे 99% आणि 1% वाले यांना सुद्धा अटक झाली पाहिजे। याच्यात महसूल खातं आणि गृह खातं लपवाछपवी करतंय।